ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडालेली आहे। थेट जाऊयात कुर्ल्यामध्ये शिवसृष्टी परिसरामधून गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, कुर्ल्यामध्ये काय स्थिती? नक्कीच परिस्थिती भीषण आहे वृषाली। सगळी थेट दृश्य जर पाहिली तर लक्षात येईल की वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे, त्यासोबतच पाणी भरलेलं आहे, गुडघाभर पाणी, आणि या पाण्यामध्ये बस सुद्धा अडकलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय शिवसृष्टी परिसरातली। कमरेभर पाणी पुढे सुद्धा साचलेलं आहे, त्यासोबतच गुडघाभर पाण्यातून आपण पाहतोय की एक ऑटो चालक आहे जे या ठिकाणाहून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच इतर जी वाहनं आहेत ती सुद्धा हळूहळू वेगाने या ठिकाणाहून लक बाय चान्स गाडी निघाली तर निघाली या आवेशातून गाड्या या पाण्यातून चालवताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। मुंबईकरांचा खोळंबा होतोय। मुंबईकरांना या सगळ्या पावसाचा थेट फटका बसतोय। तर बच्चे कंपनीची चंगळ झालेली आहे। बच्चे कंपनी सायकली बाहेर काढलेल्या आहे। कुणी या पाण्यामध्ये आंघोळ करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, खेळताना बागडताना पाहायला मिळत आहेत। मात्र मुंबईचं जे जनजीवन आहे ते कुठे ना कुठेतरी विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला संपूर्ण मुंबईत पाहायला मिळत आहे। आणि शिवसृष्टीचा हा संपूर्ण परिसर आहे, लो लाईन भाग आहे, आणि या ठिकाणाहून एक नाला जातो। या नाल्याला कव्हर करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे, मात्र या नाल्याच्या बद्दल कुठलाही निर्णय महानगरपालिकेनं MMRDAनं घेतला नाहीये। त्यामुळे या नाल्याचं जे पाणी आहे ते थेट रस्त्यावर येत आहे आणि लो लाईन परिसरामध्ये मग रस्त्यावर हे पाणी साचू लागलेलं आहे, ज्याचा फटका जो आहे तो आता मुंबईकरांना बसतोय। त्यामुळे कुर्ला परिसरामधली ही भीषण परिस्थिती आपण स्पष्टपणे पाहू शकतो। कमरेभर पाणी आहे, कुठे कुठे गुडघाभर पाणी आहे, तर कुठे वाहनं जी आहेत ती या पाण्यामध्ये खोळंबलेली आहे। त्यामुळे या वाहनधारकांच्या मदतीसाठी बच्चे कंपनी सुद्धा आता या पाण्यामध्ये उतरल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। शाळेला सुट्टी मिळालेली आहे, त्यामुळे या पाण्यामध्ये बुडण्याचा जो आनंद आहे तो इथल्या सगळ्या स्थानिक नागरिकांकडून, मुलांकडून घेतला जातोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यावरून येऊ नका असं आवाहन जे या ठिकाणी गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि समोर असलेल्या बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणाहून त्या ठिकाणीच उभ्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मार्ग मिळत नाहीये का? नक्कीच त्यांना देखील मार्ग मिळत नाहीये आणि वाहतुकीचा सुद्धा पूर्णपणे खोळंबा झालेला आहे। ज्या बसेस आहेत त्या सुद्धा बंद झालेल्या आहेत। या बसेस पाण्यातून माग काढण्याचा प्रयत्न करतायत, पण इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे या बसेस बंद पडल्याचं सांगितलं जात आहे। काही ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणाहून पाण्यामधून कशा पद्धतीने येत आहेत ते सुद्धा आपण पाहतोय। आणि ज्या गाड्या आहेत त्यांचा माग काढण्याचा हा जो प्रवास आहे तो सुद्धा आपल्याला कॅमेरामध्ये पाहायला मिळतोय। थांबून थांबून पाऊस पडतोय, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी सुद्धा बऱ्याच अडचणींचा सामना या सगळ्या वाहन चालकांना करावा लागतो। ही गाडी आपण पाहतोय बॅटरी ऑपरेटेड कार आहे आणि कशा पद्धतीनं ती या पाण्यातून आलेली आहे ते सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी गाडी पाण्यातून टाकताना जास्त पाणी झालं की मग याच गाड्या त्याच ठिकाणी युटर्न सुद्धा मारतायत। बरेचसे बाईक स्वार जे पाण्यातून माग काढताना आपल्याला पाहायला मिळतात। गाड्या सुद्धा ठिकठिकाणी बंद पडतायत, मग त्याला धक्का मारून पुढे न्यावं लागतंय। अशी भीषण परिस्थिती सध्या या ठिकाणी झालेली आहे। बच्चे कंपनी पाण्यामध्ये खेळताना पावसाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे आपण पाहतोय जे वाहन चालक आहेत, जे ऑटो रिक्षा चालक आहेत, जे चारचाकी वाहन आहेत, नक्कीच गिरीश